नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा व VDS4 विषय गणित आणि आजचा घटक आहे अपूर्णांक भाग 3. तर तिसऱ्या या भागामध्ये आपण आता काही उदाहरणांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. तर स्क्रीनवरचा हा प्रश्न पहा बरं काय आहे. पुढीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे? तर मित्रांनो, 4 पर्याय या ठिकाणी या पहिल्या उदाहरणामध्ये दिलेले आहेत. त्यातला आपल्याला अंशाधिक अपूर्णांक शोधून काढायचा आहे. तर अंशाधिक अपूर्णांक कोणाला म्हणतात की ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो आणि अंश हा काय असतो, छेदापेक्षा मोठा असतो. तर अशा अपूर्णांकाला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. तर पहा बरं, आता इथे पहिल्या पर्यायामध्ये बघा 6/9. इथे छेद काय आहे? छेद मोठा आहे, अंश लहान आहे. पुढे दुसरा पर्याय बघा 7/12. 7 हा अंश आहे, तो लहान आहे. 12 छेद आहे, तो मोठा आहे. तिसरा पर्याय बघा 5/3. आता या ठिकाणी 5 हा अंश आहे, तो मोठा आहे आणि 3 छेद हा लहान आहे. चौथा पर्याय बघा 6/11. 6 लहान आहे, 11 मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये असणारा अपूर्णांक हा काय आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. हे आपल्याला समजलं असेलच. आता पुढचा आपण आणखी दुसरा प्रश्न बघूया. खाली इथे दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा बघा काय आहे. 11/9, 18/20, 15/16, 26/31. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठा अपूर्णांक किंवा मोठा संख्या असणारा म्हणजे अंश मोठा असणारी जी संख्या आहे किंवा पूर्णांक आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून 11/9 हा अंशाधिक अपूर्णांक आहे आणि म्हणून पहिल्या क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते आपण हे अशा प्रकारे काय करायचं आहे? रंगवायचं आहे. यानंतर मित्रांनो, आणखी आपण याच्यामध्ये सरावासाठी पुढची आणखी काही उदाहरणं पाहूयात. पुढचं पहा बरं काय म्हटलंय की पुढीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे? आता खूप सरळ आहे. आपण अंशाधिक मध्ये काय पाहिलं तर अंश मोठा पाहिजे. तर याच्यामध्ये आता छेदाधिक म्हटलं की काय पाहिजे आपल्याला? तर छेद मोठा असला पाहिजे. तर आता आपण पर्याय क्रमांक 1चं निरीक्षण करूया. या उदाहरणामध्ये 16/9 काय मोठा आहे? इथे अंश मोठा आहे, बरोबर. दुसरा पर्याय बघा 7/12. इथे काय मोठा आहे बघा? छेद मोठा आहे. तिसरा पर्याय बघा बरं 5/3. काय मोठा आहे? अंश. चौथा पर्याय बघा काय मोठा आहे? इथे 26/11 मध्ये अंश. मग आता छेद मोठा असणारा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 आहे. म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं आपल्याला काय करायचं आहे? वर्तुळ रंगवायचं आहे. ठीक आहे. आता पुढचं हे बघा उदाहरण बघा काय ते म्हटलंय. तर या उदाहरणामध्ये आपल्याला शोधायचं आहे छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे तो. इथे पहा 21/19 काय मोठा आहे? अंश मोठा आहे. 28/20 यामध्ये सुद्धा अंश मोठा आहे. 15/16 छेद मोठा आहे. 26/11 अंश मोठा आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक जे 3 आहे तो तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये छेद मोठा आहे. म्हणजे आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अंशाधिक अपूर्णांक कशा पद्धतीने ओळखायचा आहे आणि छेदाधिक अपूर्णांक कशा प्रकारे ओळखायचा आहे हे आपल्याला लक्षात आलेलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपूर्णांक आणि इतरही काही घटक या ठिकाणी आपले क्लिअर करणार आहोत. तर आपण अवश्य या पाठांमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.